गुड मॉर्निंग सर्वांना. चला आज आपण चुनगोळ्याची भाजी बनवूया. त्याला चुनगोळे आणि डुबुकवडे असे दोन नाव आहेत. तुमच्याकडे काय म्हणता येईल नक्की कमेंट करून सांगा. मी काळ्या मसाल्याचं तिखट भाजून घेतलं आहे. थोडंसं गव्हाचं पीठ आणि बेसन घालायचं आहे. त्यामध्ये हळद, आपली लाल तिखट मिरची घालायची आहे. थोडंसं मीठ घालून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं आहे त्यामध्ये, जेणेकरून ते चुनगोळे व्यवस्थित पडतील. हे सगळं मिश्रण एकजीव करून त्यात पाणी घालून घ्यायचं आहे. जास्त पतलंही करायचं नाही आहे, थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. त्याला एकजीव करून घेतले हे बघा अशा प्रकारे. चला आता भाजीला फोडणी करून घेऊयात. मी भाजीला फोडणीसाठी कांदा भाजून घेतला आहे. फूल, धने, खसखस, लाल मिरची आणि खोबरं हे सगळं भाजून मिक्सरमधून वाटून काढून घेतलं आहे. जिरा लसणाची फोडणी करून घ्यायची आहे. आपण घरगुती जे मसाले आहेत, अंबारी, जो आपण काळा मसाला घरी बनवतो तो थोडासा घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण तिखटामध्ये लाल मिरची भाजल्यामुळे फोडणी लाल मिरची टाकायची नाही आहे. आपण हे वाटून घेतलं तर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पाहिजे तसं पाणी ॲड करत जायचं आहे. आपण चुनगोळ्यात मीठ टाकलं होतं, त्यामुळे भाजीत थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपली ग्रेव्ही तयार होते. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण थोडं करून ॲड करून घेऊयात. भाजीला उकळी आली की आपण त्यामध्ये चुनगोळे सोडून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे आता भाजीला उकळी आली. हे बघा अशी जसे आपण भजे काढतो तर त्याप्रमाणे ते त्यामध्ये भाजीला उकळी आली की टाकून घ्यायची. अशा प्रकारे सगळे चुनगोळे थोडे करून हाताने असे तोडून टाकायचे त्यामध्ये. कशी वाटली चुनगोळ्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.